सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. विकास म्हणजे नेमकं काय? झाड तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय? त्याच पुस्तकांमध्ये लिहिणं. झाड तोडू नका. काल जे दिलं ते आजसाठी गमावलं. आज जे गमावलं ते उद्यासाठी. आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही. आपलं आयुष्य असं आज, उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं. शंकेला कधीच समाधान मिळत नाही. चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही. मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही. म्हणूनच आजच्या क्षणात जगा, शब्दांचा वापर जपून करा आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा. कारण आयुष्य आजचं आहे, त्याचा आदर करा, त्याला जगा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप वेगळा आहे. आज तुमच्या आजूबाजूला खूप घडामोडी सुरू आहेत. कधी कधी या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ कसा जातो ते कळतच नाही. लहान सहान गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. एकाग्र राहा. जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्यातील ऊर्जा मुक्तपणे वाहू लागते. हीच ऊर्जा तुमचं आयुष्य बदलू शकते. काहीही घाबरू नका. संधी ओळखा, समजून घ्या आणि योग्य वेळी त्याचा फायदा घ्या. यशाची गुरुकिल्ली म्हणजे काय महत्वाचं आहे हे ठरवा. कोणतंही काम सुरू करण्याआधी त्याबद्दल माहिती घ्या. माहिती घेतली तर यश जवळ येईल. तुमच्यातील कौशल्य ओळखा. संपूर्ण ताकदीने मनापासून तुमचं काम करा. आजचा दिवस शिकण्यासाठी, योजना बनवण्यासाठी आणि नव्या सुरुवातीसाठी उत्तम आहे. कुटुंबातल्या तरुण सदस्याच्या शिक्षणाची किंवा करिअरची चांगली बातमी मिळू शकते. घरातील मोठ्यांचा सल्ला आज तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. मुलांमध्ये काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता दिसेल. आर्थिकदृष्ट्या आज गुंतवणुकीची योजना तयार होऊ शकते. कदाचित छोट्या बचतीची सुरुवात होईल. व्यवसायात नवी योजना सुरू होऊ शकते. घरात प्रगती आणि आशावादाचं वातावरण असेल. कुठल्या तरी छोट्या कार्यक्रमात लाभ मिळू शकतो. नवीन दिशा, नवीन कौशल्ये शिकण्यावर लक्ष केंद्रित करा. कोर्स सुरू करा. प्रोजेक्टवर रिसर्च करा. ऑफिसमध्ये नवीन काम मिळू शकतं, त्याकडे शिकण्याची संधी म्हणून पहा. जॉब ट्रेनिंग, नवे अनुभव याचा फायदा घ्या. बँकिंग किंवा आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ शकतात. तणाव न घेता शांतपणे मार्ग काढा. नकारात्मक लोकांपासून शक्य तितकं दूर राहा. त्यांचा प्रभाव तुमच्या मनस्थितीवर होऊ शकतो. प्रेमात आज शांती आणि समाधान मिळेल. कदाचित आज एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. जुन्या आठवणींमध्ये रमाल आणि मन आनंदी होईल. तुमच्या नात्यात अजून गोडवा येईल. काही नवीन गोष्टी कळतील. कधी कधी जोडीदाराला न आवडणारी गोष्टी केली तर ते रागवणार नाहीत, उलट प्रेमाने समजावून सांगतील. त्यांचं हे वागणं तुमचं मन जिंकून टाकेल. आज समाजसेवा, मदत कार्य किंवा लोकांसाठी काम करणाऱ्यांसाठी खास दिवस आहे. तुमचे विरोधकही आज तुमच्या समोर झुकतील. यश तुमच्यापर्यंत चालत येईल. कुठल्याही दबावात किंवा घाईत निर्णय घेऊ नका. नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधत असाल तर आज नशिबाची साथ मिळू शकते. व्यवसायात अपेक्षाप्रमाणे यश न मिळालं तरी वरिष्ठांचा आधार मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. ऑफिसमधील वातावरणही हलकं आणि सकारात्मक होईल. जुना आजार बरा होईल. पचन, रक्तदाब यासारख्या समस्या कमी होतील. तरुण मंडळींना आज आरोग्याची जाणीव होईल. खाण्यापिण्यात सुधारणा करा. ध्यान, योगा आणि चालण्याने मन शांत आणि स्पष्ट राहील. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.